शेतकरी संघटनेचा आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे। परभणी तालुक्यातला श्री लक्ष्मी नरसिंह शुगर कारखान्यानं 23-24 मध्ये 2700 रुपये जाहीर केलेल्या दरापैकी केवळ 2600 रुपये दर दिलेला आहे। 100 रुपये मागच्या 2 वर्षापासून त्याच्याकडे थकीत आहेत, तरी सुद्धा त्यांनी दिलेले नाहीत। आजूबाजूच्या गावामध्ये 100 रुपये फक्त दिले, माणसाचे चेहरे बघून उर्वरित जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 100 रुपये दिलेले नाहीत। 2 दिवसामध्ये हे जर पैसे दिले नाहीत तर प्रमोद जाधव यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकरी ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत। जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाहीत, हे मात्र यांनी ध्यानात ठेवावं। शेतकरी एकजुटीचा ऊसाचे पैसे आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बाबाचे। कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ते पैसे आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बाबाचे। कोण म्हणताय देत नाही, पैसे आमच्या हक्काचे।